महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। शिरपूरवरून शिंदखेड्याकडे जाणाऱ्या एसटी बसला आज सकाळी 8च्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील दाबाशी गावाजवळ भीषण अपघात झाला। भरधाव ट्रकने बसला समोरून दिलेल्या जोरदार धडकेत एका 8 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला, तर समोरे 20 प्रवासी जखमी झाले आहेत। या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गतिरोधकाच्या मागणीसाठी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। शिरपूर आगाराची बस प्रवाशांना घेऊन शिंदखेड्याच्या दिशेने जात होती। दाबाशी गावाजवळ आली असता इंदोरकडे भरधाव वेगाने निघालेल्या ट्रकने बसला समोरासमोर धडक दिली। धडक इतकी भीषण होती की बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला। अपघातानंतर बसमध्ये प्रवाशांचा आक्रोश आणि गोंधळ उडाला। अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थ आणि इतर वाहन चालकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी बसमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून मदत कार्य सुरू केले। सर्व जखमींना तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। आज सकाळी शिरपूरहून निघाली बस शिंदखेडा येत पोहोचत असताना दाबाशी फाट्यावर ड्रायव्हरने अचानक आजूबाजूला न बघता टर्न घेतला आणि त्यामुळे समोरून येणारे ट्रकने बसला एवढे जोरदार धडक दिली। त्या धडकेमध्ये अनेक प्रवासी जखमी झाले, काही मृत्युमुखी पडले। त्यात आमच्या परिवारातील 9 वर्षाची परी ही त्यात या धडकेमध्ये मृत्यू पडलेली आहे आणि त्याच्यासोबत त्याचे आजी बाबा हे देखील गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांना धुळे इथे ऍडमिट केलेले आहे आणि खरं तर आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। खरं तर बस ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे आज एवढ्या प्रवाशांचा जीव धोक्यात गेलेला आहे आणि आमचा ही मुलगी आज मयत झालेली आहे। याला जबाबदार खरं तर हा बस ड्रायव्हरच आहे। याच्यावर गुन्हा दाखल व्हायला प्रशासनाने। खरंच बसची आणि बसची एवढी परिस्थिती वाईट आहे की अक्षरशः ट्रकच्या धडकेमध्ये बस पूर्ण चक्काचूर झालेली आहे आणि त्यामुळे प्रशासनाने या सगळ्या बसेसवर लक्ष घालून त्या सगळ्या बंगारात काढायची आहे आणि एवढ्या प्रवाशांचा जीव त्यांच्यामुळे धोक्यात आलेला आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।